हर हर महादेव मित्रांनो. तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त महादेव मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मागील व्हिडिओमध्ये आपण शिखर शिंगणापूरचे मोठे महादेवचा व्हिडिओ बघितलाच असेल. जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, तिथे जाऊन नक्की बघा. आणि आत्ता आपण आलोय महादेव मोठा महादेव म्हणजे शिखर शिंगणापूरपासून 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे या पानलिंग मंदिरामध्ये. तर चला बघूया या मंदिरात काय काय आहे ते. मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधीच पटांगणात एक मोठा लट पिंपळ आहे आणि एकदम गार छायेमध्ये हे मंदिर वसलेले आहे. तर हे आहे प्रवेशद्वार मंदिराचं, पण ते जरा उलट्या दिशेला झाले आता सध्या. त्यासमोर हे मस्तपैकी तुळशी वृंदावन आणि काही केले कामगार केलेल्या ही घंटा देखील आहे, जी की मी आता वाजवतोय. आणि या ठिकाणी हे छत्रपती उदयराजे प्रतापसिंह भोसले यांच्या खाजगी मालकीचं मंदिर आहे असं डायरेक्ट इथे लिहिलेलं आहे. मंदिराच्या बाहेर अशा प्रकारे 3 नंदींच्या मूर्ती आहेत. 2 शिवलिंग आहेत त्याच्या समोरच लगेच. आणि आतमध्ये आपण आता गाभाऱ्यात प्रवेश करतोय. प्रवेश करण्यास बंदी आहे, इथं कुलूप आहे. आणि आतमध्ये इथं आपल्याला शिवलिंग दिसतंय. आणि शिवलिंग पानलिंग कशामुळे म्हणतात तर कायम ह्या शिवलिंगावरती पाणी असतं, त्याच्यामुळे याला पानलिंग म्हणलं जातं. तुम्ही बघू शकताय तिकडून एक धार कायम पाण्याची वाहती, म्हणून याला पानलिंग असे नाव देण्यात आलेलं आहे. गणपती बाप्पांची बी मूर्ती आहे प्रवेशद्वारावरती. ही जी मागं मंदिराभोवती पाणी येतंय ते या ठिकाणावरचं येतंय, जे की इथं या ठिकाणी अशा प्रकारे आहे. आता पावसामुळे इथं पाणी आहे, पण जास्त करून त्या कपारीमध्ये खाली पाणी असतं. तर इथं डायरेक्ट सूचना लिहिलेली की या पाण्यामध्ये कुणीही हातपाय किंवा चूल भरू नये, कारण हे पाणी डायरेक्ट महादेवाच्या पिंडीवरती जातंय. तर या ठिकाणावरनं हे पाणी महादेव बाबांना अभिषेक घालण्यासाठी जाते. छोटे छोटे एकदम सुसज्ज अशी कमान केलेली तुम्ही बघू शकता. या ठिकाणी सुद्धा म्हणजे हे जे आपले कपार आहे त्याच्या भोवती सुद्धा स्वयंभू शिवलिंग भरपूर प्रमाणात तयार झालेले इथं. आणि मागच्या बाजूने अशा प्रकारे माझ्या शिखर दिसतंय. तर आवारात अशा प्रकारे भरपूर प्रमाणात नंदी बी आहेत, जे की बदलले असावेत. जुने झाल्यानंतर नवीन मूर्ती बसवताना ते काढून ठेवलेले नंदी. जुने फरशीवरलं कासव आणि नागाचं जे सर्व मंदिर ही जी मूर्त्या नागदेवता हे सगळं बदललेलं दिसतंय. आणि इथं झाडं सुद्धा भरपूर प्रमाणात लावल्यात. आणि इथं दीपमाळ देखील एक मोठी लेट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असल्यास कमेंटमध्ये हर हर महादेव लिहिलं तर विसरायचंच नाही बरं का, कारण असेच आपल्याला आणखीन व्हिडिओ बघायचे आहेत.